गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी ऑनलाईन कॉपी बीटर मागवलं होतं, पण घरी कोणी नसल्यामुळे ना मी तिथे गेटवरच ठेवायला लावलं होतं पार्सल माझं. त्यानंतर स्कूलमधनं येता येता मी ते कलेक्ट केलं आणि मी ना खूप ॲक्च्युली वेट करत होती या कॉपी बीटरचा. ते घरी आल्या मी लगेच ते ओपन केलं, पण खूप डिसअपॉइंट झाले मी. कारण काय झालं ना, ते कॉपी बीटर जे आहेत ना ते चालतच नाही. डिफेक्टिव्ह पीस आला ॲक्च्युली मला तो. त्यामध्ये मी शेलही टाकून बघितले, ट्राय करून बघितलं, ते ओपनही करून बघितलं, पण ते नाहीच चालत आहे ते. त्यामुळे आता बघू, मी रिटर्नची ऑर्डर टाकणार आहेत परत. त्यानंतर संध्याकाळ झाली होती आणि त्रिशाला ना बीटरूटचे पराठे खायचे होते. तिला ते ॲक्च्युली सकाळी टिफिनसाठीच न्यायचे होते, पण सकाळी मला थोडा वेळ झाला होता, त्यामुळे तिला बोलली होती मी की मी तुला संध्याकाळी आल्यावरती करून देईल. तर बीटरूटचे पराठे करण्यासाठी मी ते बीटरूट इथे असं ग्राइंड करून घेत होते मिक्सरच्या भांड्यामध्ये. बीटरूट ग्राइंड करून घेतल्यानंतर मी ते पीठ घेतलं होतं गव्हाचं, त्यामध्ये मीठ, त्यानंतर लसूण आणि मिरची ॲड केली आणि आपण जी आलू परोठेसाठी जी भाजी करतो ना बटाट्याची, ती पण मी यामध्ये ॲड केली होती. त्यानंतर जे ग्राइंड केलेलं बीटरूट होतं ते ॲड केलं आणि छान असं पीठ मळून घेतलं. पीठ मळताना ना मी आधी जे ग्राइंड केलेलं बीटरूट होतं आणि बटाट्याची जी भाजी होती ना, ती आधी पूर्ण पिठामध्ये मी मिक्स करून घेतली आणि त्यानंतरच मी थोडं पाणी जसं लागेल ना तसं ॲड करत गेली. आधीच मी पाणी ॲड नाही केलं त्यामध्ये. ते छान असं पीठ मळून घेतल्यानंतर ते 5 मिनिट मी भिजवून ठेवलं. त्यानंतर इथे मी बीटरूटचे पराठे करण्यासाठी घेतले होते. खूप छान आणि टेस्टी झाले होते. आणि ॲक्च्युली कसं होतं ना, मुलं त्रिशाला आता ॲक्च्युली असं बीटरूट जर मी कट करून दिलं ना तर ती नाही खात. तेच तिला मी कशामध्ये असं आलू टिक्कीमध्ये किंवा असं पराठ्यामध्ये जर मिक्स करून दिलं ना तर ती खाते. छान झाले होते परोठे आणि तिला पण खूप आवडले होते. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि तिला आईस्क्रीम खायची होती, त्यामुळे संध्याकाळी ती बोलली की मम्मा आईस्क्रीम ऑर्डर कर. तर त्यानंतर आईस्क्रीम ऑर्डर केली. तर असा काही होता आजचा दिवस. थँक्यू.